दिवस 27 जून 1976चा होता. सकाळची वेळ होती आणि साधारणतः 11:30 वाजलेले होते. इस्रायलच्या तेल अवीवमधून पॅरिसला निघालेलं एअर फ्रान्सचं विमान 139 एअरबस 300 जेट ग्रीसमधल्या अथेन्समध्ये थांबलेलं होतं. अथेन्समध्ये ह्यावेळी विमानात आणखी 58 प्रवासीही चढले आणि दुपारी 12:30 वाजता या विमानानं अथेन्सवरून पॅरिसकडे उड्डाण केलं. विमान आता हवेत होतं. त्या विमानात एकूण 260 लोक होते. यांपैकी 12 जण एअर फ्रान्सचे कर्मचारी होते आणि या विमानात जवळपास 1/3 प्रवासी हे इस्रायलचे नागरिक होते आणि आपल्या भारताचे 3 भारतीय नागरिक सुद्धा ह्यात होते. सगळं अगदी सामान्य पद्धतीनं सुरळीत चाललेलं होतं आणि अचानक अथेन्सवरून बसलेले 4 प्रवासी एकदम उठून उभे राहिले आणि मोठमोठ्यानं ओरडून लोकांना हँड्सअप हँड्सअप असं म्हणू लागले. काय होतंय हे लोकांना काही कळतच नव्हतं आणि ह्या 4 लोकांच्या हातात हँड ग्रेनेड्स, पिस्तुलं आणि मशीन गन्स देखील होत्या. या चौघांमध्ये एक महिलाही होती. या चौघांनी लोकांना धमक्या द्यायला सुरुवात केली की जर कुणी काही गोंधळ गडबड केली तर हे विमान आम्ही हवेतच उडवून देऊ. या चौघांमधला एक अतिरेकी थेट विमानाच्या कॉकपिटमध्येच घुसला. विमानाच्या को पायलटला त्यानं पिस्तुलाच्या जोरावर धमकी दिली आणि मागच्या बाजूला जायला सांगितलं आणि तो अतिरेकी स्वतः त्या को पायलटच्या सीटवर जाऊन बसला. सगळे प्रवासी फार घाबरलेले होते, रडत होते, ओरडत होते. कॉकपिटमध्ये घुसलेल्या अतिरेक्यानं लाऊडस्पीकरवर घोषणा केली, या विमानाचं आता आम्ही अपहरण केलं आहे. सगळ्यांनी शांतता राखून आम्हाला सहकार्य करा, नाहीतर आम्ही हे विमान हवेतच उडवून देऊ. आणि विमानातले सगळे प्रवासी एकदम गर्भगळीत झाले. भीतीनं जागीच गोठून चिडीचूप बसले. बाकीच्या 3 अतिरेक्यांनी प्रवाशांची झडती घेऊन त्यांचे पासपोर्ट जमा करायला सुरुवात केली. या 4 अतिरेक्यांपैकी 2 जण जर्मन रिव्होल्युशनरी ग्रुपचे आतंकवादी होते, तर 2 जण पॅलेस्टाईन समर्थक PFLP अर्थात पॅलेस्टाईन फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन या अतिरेकी संघटनेचे सदस्य होते. कॉकपिटमध्ये घुसलेल्या अतिरेक्यानं आपल्या हातातल्या पिस्तुलाच्या धाकावर पायलटला विमान पॅरिसऐवजी लिबियाच्या बेनगाझी एअरपोर्टकडे वळवायला सांगितलं. खरं तर त्या अतिरेक्यांना ते अपहरण केलेलं विमान युगांडा देशातल्या एंटेबी एअरपोर्टवर न्यायचं होतं, पण त्यावेळी विमानात तेवढं पेट्रोल नव्हतं की ते सरळ उड्डाण करीत एंटेबीपर्यंत पोहोचेल. मग नाईलाज झालेल्या पायलटनं ते विमान पॅरिसऐवजी लिबियाकडे वळवलं. विमानाचं आता अपहरण झालं होतं आणि त्यात पेट्रोल भरणं गरजेचं होतं, म्हणून लिबियाच्या बेनगाझी एअरपोर्टच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलनं त्या विमानाला आपल्या हवाई तळाच्या धावपट्टीवर उतरायची परवानगी दिली आणि ते जहाज बेनगाझी एअरपोर्टवर उतरलं. तिथं ते विमान पुढचे जवळपास 7 तास होतं. त्या विमानात पेट्रोल भरून घेतलं गेलं. यावेळी विमानात पॅट्रिसिया मार्टेल नावाची एक इंग्लंडमध्ये जन्मलेली इस्रायली नागरिक होती. तिनं असा बनाव केला होता की ती गर्भवती होऊन तिला रक्तस्राव होतोय, तिला मिसकॅरेज होण्याचा धोका आहे. तेव्हा अतिरेक्यांनी अधिक डोक्याला झंझट नको म्हणून तिला एकटीला तिथून जाण्याची परवानगी दिली. नंतर त्या विमानानं पुन्हा एकदा उड्डाण केलं आणि 28 जूनला 3:15 वाजता थेट युगांडा देशातल्या एअरपोर्टवर ते विमान पोहोचलं. त्यावेळी युगांडात क्रूर हुकुमशहा डॉक्टर इदी अमीन दादा राज्य करत होता. त्याचं नुसतं नावच ऐकून विमानातले सगळे प्रवासी अगदी थरथर कापायला लागले होते. त्याच्या क्रूरतेचे अनेक किस्से जगभर गाजत होते. हा इदी अमीन माणसांना सुद्धा खातो, नरभक्षक आहेत, अशा अनेक समजुती सगळीकडे प्रचलित होत्या. हा डॉक्टर इदी अमीन दादा म्हणजे पॅलेस्टाईनचा कट्टर समर्थक होता आणि इस्रायलचा कट्टर विरोधक होता आणि ह्या अपहरणाच्या योजनेत तोही मोठ्या खुशीनं सामील झालेला होता. एंटेबी एअरपोर्टवर 200 पेक्षाही जास्त युगांडाचे कमांडोज त्यावेळी होते आणि याशिवाय आणखी 4-5 पॅलेस्टाईन समर्थक अतिरेकी तिथं अगोदरच पोहोचलेले होते. सगळ्या पॅसेंजर्सला विमानातून उतरवलं गेलं आणि एअरपोर्टच्या ट्रान्झिट हॉलमध्ये नेण्यात आलं. आता सगळ्या जगामध्ये या बातमीनं हाहाकार उडालेला होता. त्याच दिवशी म्हणजे 28 जूनच्या सायंकाळी अतिरेक्यांनी आपल्या मागण्या जगासमोर ठेवल्या. अपहरण केलेल्या विमानाला सोडवण्याच्या बदल्यात
50 लाख अमेरिकन डॉलरची रक्कम रोख आणि 53 कैद्यांची सुटका अशा 2 मागण्या त्यांनी जगासमोर ठेवल्या होत्या. हे 53 कैदी अत्यंत खतरनाक असे अतिरेकी होते. या 53 कैद्यापैकी 40 जण हे इस्रायलमधल्या तुरुंगात होते, तर बाकीचे जण जर्मनीच्या तुरुंगात होते. आणि या मागण्या पूर्ण करण्याची अखेरची वेळ दिली होती 1 जुलैच्या सकाळी 11 वाजेपर्यंतची. त्यानंतर आम्ही सगळ्या प्रवाशांना निर्दयपणे मारून टाकू अशी धमकीही अतिरेक्यांनी दिली होती. ज्यावेळी या विमान अपहरणाची बातमी इस्रायलमध्ये जेरुसलेममध्ये पोहोचली, तेव्हा इस्रायलच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक चालू होती. आणि या बैठकीतच इस्रायलचे प्रधानमंत्री राबिन यांना त्यांचे संरक्षण मंत्री पेरेस यांनी एक कागद सोपवला, ज्या कागदावर या घटनेची माहिती संक्षिप्तपणे लिहिलेली होती. प्रधानमंत्री राबिन यांनी त्वरित ती बैठक रद्द करून एक तातडीची मीटिंग बोलवली. ज्या अतिरेकी संघटनेनं PFLPनं हे विमान अपहरणाचं काम केलं होतं, त्या संघटनेचा म्होरक्या प्रमुख नेता होता डॉक्टर वादी हद्दाद, जो एक अत्यंत क्रूर आणि चलाक असा अतिरेकी होता. मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून फार आश्चर्य वाटेल की इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा म्हणजे मोसाद किती कार्यक्षम आहे आणि मोसाद किती प्रचंड गतीनं आपलं काम करते. जोपर्यंत ते अपहरण झालेलं विमान बेनगाझी विमानतळावर पोहोचलं देखील नव्हतं, तोपर्यंत मोसादनं ही माहितीही काढली होती की जे जर्मनीचे नागरिक आहेत त्यांची नावं विल्फ्रेड बोस आणि त्या जर्मन महिलेचं नाव ब्रिगेटी कुलमॅन असं आहे. तर पॅलेस्टाईन समर्थक अतिरेक्यांची नावं अबू हलेद अल हलाली आणि अली अल मिरारी अशी आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट ही होती मित्रांनो की हे 4ही लोक नकली पासपोर्टवर प्रवास करत होते. त्यांनी आपली स्वतःची खरी नावं लपवलेली होती, पण तरी देखील मोसादनं अत्यंत कमी वेळात त्यांची पूर्ण कुंडलीही काढलेली होती. मोसादच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती काढली होती की अथेन्सच्या एअरपोर्टवर असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात हलगर्जी केली होती. त्यांनी प्रवाशांच्या बॅग्स फक्त वरवरच तपासलेल्या होत्या. अतिरेक्यांनी 4 मिनी स्कॉर्पिओन मशीन गन्स कॅन्डी बॉक्समध्ये लपवून नेलेल्या होत्या आणि शॅम्पेनच्या बाटलीमध्ये हँड ग्रेनेड्स लपवून नेले होते. तसंच अतिरेक्यांनी आपल्या बॅगांमध्ये खूप सारे स्फोटक पदार्थही भरून आणि लपवून नेलेले होते. आणि यापेक्षाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वेळेपर्यंत इस्रायलचे क्रीम ऑफ द क्रीम कमांडो दस्ता सायरेट मटकलनं अतिरेक्यांपासून विमान सोडवण्याच्या रिहर्सल सुद्धा सुरू केल्या होत्या. डॉक्टर इदी अमीन दादा म्हणजे एक उंचापुरा आणि धडधाकट थोराड शरीरयष्टीचा माणूस होता. एखाद्या काळ्या पहाडासारखा तो दिसायचा. तो नेहमी लष्करी युनिफॉर्म घालून हिंडायचा आणि त्याच्या त्या लष्करी युनिफॉर्मवर अक्षरशः शेकडो मेडल्स लटकत असायचे. लोकांवर राज्य करण्यासाठी दहशत हेच त्याचं एकमेव हत्यार होतं. तो अत्यंत सनकी आणि विचित्र असा हुकुमशहा होता. लोकांच्या क्रूरपणे हत्या करण्यात त्याला एक वेगळीच मजा वाटायची. या डॉक्टर इदी अमीन दादाचं संपूर्ण टायटल असं होतं, हिज एक्सलेन्सी प्रेसिडेंट फॉर द लाईफ फील्ड मार्शल अल हाजी डॉक्टर इदी अमीन दादा, मास्टर ऑफ ऑल एनिमल्स ऑन द लँड अँड द ऑल फिश इन द सी, कॉन्क्युअर ऑफ ब्रिटिश एम्पायर इन ऑल आफ्रिका अँड इस्पेशली इन युगांडा. याचा अर्थ असा होतो, श्रीमंत महाराजा, युगांडाचा आजीवन राष्ट्रपती, फील्ड मार्शल, हजची यात्रा पूर्ण करलेला हाजी डॉक्टर इदी अमीन दादा, जो आफ्रिकेच्या जमिनीवरल्या सगळ्या प्राण्यांचा मालक आहे आणि समुद्रातल्या सगळ्या माशांचा स्वामी आहे. तो असा विजेता इदी अमीन याने ब्रिटनच्या साम्राज्यातल्या सगळ्या आफ्रिकेचा भाग जिंकलेला आहे आणि विशेष करून युगांडाचा भाग जास्त जिंकलेला आहे. टाइम मॅगझिननं या विचित्र अशा हुकुमशहाला वाईल्ड मॅन ऑफ आफ्रिका अशी उपाधी उपहासानं दिली होती. पण महाक्रूर इदी अमीनला ती उपाधी फार आवडायची. तो दिसायलाच इतका भयानक होता की त्याला नुसतं बघूनच लोक चळचळा कापायचे. इस्रायलच्या प्रधानमंत्री गोल्डा मायर यांनी युगांडाला फॅन्टम जेट्स लढाऊ विमान द्यायला नकार दिला होता, म्हणून हा इदी अमीन इस्रायलवर भयंकर चिडलेला होता. आपल्यासारख्या संपूर्ण आफ्रिकेच्या मालकाला इस्रायल सारख्या चिमुकल्या देशानं फॅन्टम जेट विमानं विकायला नकार दिला म्हणजे काय? त्याला इस्रायलला चांगलाच धडा शिकवायचा होता. त्यानं इस्रायल सोबतचे आपले सगळे राजनैतिक संबंध केव्हाच तोडून टाकले होते. त्यानं आपल्या देशातल्या सगळ्या इस्रायली नागरिकांना बाहेर हुसकावून लावलेलं होतं.
एवढंच नव्हे तर 1973 साली झालेल्या योम किप्पूर लढाईच्या वेळी इस्रायलच्या विरुद्ध लढण्यासाठी युगांडाचं सैन्य पाठवण्याची अधिकृत घोषणाही त्यानं केली होती. आता इस्रायलचा भयंकर तिरस्कार करणाऱ्या भयंकर क्रूर इदी अमीनच्या राक्षसी पंजामध्ये इस्रायलचे नागरिक फसलेले होते आणि डॉक्टर इदी अमीन दादा भलताच खुश झाला होता. त्यानं आपलं खास सरकारी विमान पाठवलं आणि इराकवरून डॉक्टर वादी हद्दाद याला मोठ्या सन्मानानं युगांडात आणलेलं होतं. कुठल्या अतिरेकेला इस्रायलनं सोडायचं याची यादी डॉक्टर वादी हद्दादनं त्याला सोपवली होती. जेव्हा इस्रायलच्या सामान्य जनतेमध्ये ही विमान अपहरणाची खबर पोहोचली तेव्हा इस्रायलमध्ये एकच हल्लकल्लोळ माजला होता. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. लोकांची एकच मागणी होती की त्यांच्या नातेवाईकांना सही सलामत सोडलं जावं आणि त्यासाठी जरी इस्रायल सरकारला अतिरेक्यांशी वाटाघाटी कराव्या लागल्या तरी चालतील, अतिरेक्यांच्या मागण्या मान्य केल्या तरी चालतील, पण आमच्या प्रियजनांना धक्का लागता कामा नये. बंधक प्रवाशांचे नातेवाईक अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करत होते. पण मित्रांनो, इस्रायली सरकारची अशी अधिकृत भूमिका होती, असा कायदा होता की अतिरेक्यांशी कुठल्याही परिस्थितीत कसल्याही प्रकारच्या वाटाघाटी बिलकुल करायच्या नाहीत. सगळे इस्रायली लोक चिंतेत होते आणि भयभीत झालेले होते. इस्रायलचे प्रधानमंत्री राबिन यांनी लष्करी अधिकारी जनरल मोटागुर यांना काही लष्करी कारवाई करता येईल का अशी योजना आखायला सांगितलं होतं. पण सैनिकी कारवाई करणं यावेळी फारच अवघड होतं, कारण इस्रायल पासून युगांडाचं अंतर हे 4000 किलोमीटर पेक्षाही जास्त होतं आणि आसपासचे जवळपास सगळेच देश इस्रायलशी चांगले संबंध ठेवून नव्हते. त्यातले बरेच देश तर इस्रायलचे कट्टर दुश्मनच होते. मग जनरल मोटागुरनं अशी योजना बनवली होती की एंटेबी शहर हे व्हिक्टोरिया लेकच्या किनाऱ्यावर होतं. मग रात्रीच्या अंधारात काही कमांडोजला आणि पॅराशूटर्सला व्हिक्टोरिया लेकमध्ये उतरवायचं आणि मग स्पीड बोट्सच्या मदतीनं एंटेबीला पोहोचायचं. पण व्हिक्टोरिया लेकमध्ये प्रचंड आकाराच्या लाखो मगरी होत्या आणि ही योजना सगळ्यात जास्त धोकादायक सुद्धा होती, म्हणून ही योजना नामंजूर करण्यात आली. दुसऱ्या बाजूला इस्रायलच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रेमानं डॉक्टर इदी अमीन दादाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टर इदी अमीन दादानं अतिशय रुक्ष स्वरात सांगितलं, चुपचाप अतिरेक्यांच्या मागण्या मान्य करा. अपहरण केलेलं विमान युगांडात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 जूनला स्वतः डॉक्टर इदी अमीन दादा त्या प्रवाशांना भेटायला तिथं गेला आणि तिथल्या अगोदरच घाबरलेल्या सगळ्या प्रवाशांसमोर इदी अमीन दादानं एक मोठं लांबलचक भाषण दिलं, लंब्या चौड्या बाता मारल्या आणि तो परत आला. अतिरेक्यांनी सगळ्या प्रवाशांचे पासपोर्ट जप्त केलेले होते. 29 जूनलाच पासपोर्टमध्ये असलेल्या नावावरून इस्रायली ज्यू प्रवाशांना इतर प्रवाशांपासून वेगळं करण्यात आलं आणि सगळ्यांना हिटलरच्या ज्यूइश नरसंहाराची आठवण झाली. हिटलरनंही असंच ज्यू लोकांना इतर लोकांपासून वेगळं केलं होतं आणि नंतर त्यांना अतिशय क्रूरपणे मारूनही टाकलं होतं. एअरपोर्टच्या ट्रान्झिट हॉलच्या शेजारी दुसरा एक छोटा हॉल होता आणि ह्या दोन हॉलमध्ये केवळ एक भिंत होती. मुख्य हॉलच्या भिंतीला एक छोटं छिद्र बनवलं गेलं आणि त्या छिद्रातून सगळ्या ज्यू लोकांना पलीकडच्या छोट्या हॉलमध्ये पाठवलं. त्या हॉलमध्ये पोहोचल्यानंतर आता आपण काही जगत नाही अशी प्रत्येक इस्रायली नागरिकाची, प्रत्येक ज्यूची खात्रीच झाली होती. पण डॉक्टर इदी अमीन दादाला इस्रायल सोडून इतर कुठल्याही देशासोबत वैर पत्करायचं नव्हतं. मग त्यानं इस्रायलचे ज्यू नागरिक वगळून इतर सगळ्या प्रवाशांना सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 30 जूनला त्यानं 48 नागरिक सोडून दिले तर 1 जुलैच्या सकाळी 100 अन्य नागरिक सोडून दिले. डॉक्टर इदी अमीन दादा रोज न चुकता बंधक प्रवाशांना भेटायला यायचा. एक लांबलचक भाषण ठोकायचा, लांब्या चौड्या बाता मारायचा आणि मोठमोठ्यानं हसून प्रवाशांना धमक्या देऊन निघून जायचा. तसं 30 जूनच्या रात्री इस्रायलकडून इदी अमीन दादाला संदेश आला होता की इस्रायल अतिरेक्यांशी वाटाघाटीला तयार आहे, पण त्यांना 1 जुलैची मुदत जरा वाढवून पाहिजे. मग उदार हृदयाच्या डॉक्टर इदी अमीन दादा यांनी ती मुदत वाढवून दिली होती आणि आता नवीन मुदत 4 जुलैच्या दुपारची होती. तसं डॉक्टर इदी अमीन या मुदतवाढीला तयार होण्यामागचं खरं कारण मात्र वेगळंच होतं. त्यावेळी डॉक्टर इदी अमीनला पोर्ट लुईसला मॉरिशसला जायचं होतं. तिथं एक महत्वाची कॉन्फरन्स होती.
या कॉन्फरन्सचा अध्यक्ष आणि ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकी युनिटीचा चेअरमन तो स्वतःच होता. त्याचं त्या कॉन्फरन्समध्ये असणं फार जरुरीचं होतं आणि इस्रायलच्या मोसादला ही गोष्ट चांगलीच माहीत होती. 1 जुलैची मुदत 4 जुलैपर्यंत वाढल्यामुळं इस्रायलला तयारी करण्यासाठी आणि विचार करण्यासाठी आणखी 72 तास मिळालेले होते, जे अत्यंत महत्वाचे होते. एनटेबी एअरपोर्टवरती आता ओलीस असणारे एकूण 106 प्रवासी होते. यातले 94 प्रवासी हे इस्रायली नागरिक आणि ज्यू होते, तर 12 जण हे एअर फ्रान्सचे कर्मचारी होते. वास्तविकतः डॉक्टर इदी अमीन दादा यांनी मोठ्या उदारपणे एअर फ्रान्सच्या कर्मचाऱ्यांना आपला देश सोडून जाण्याची परवानगी दिली होती. पण स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्या 12च्या 12 एअर फ्रान्सच्या कर्मचाऱ्यांनी आपलं विमान आणि आपल्या मागे उरलेल्या प्रवाशांना घेतल्याशिवाय आपण जाणार नाही असं सांगून डॉक्टर इदी अमीनच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला होता. यातून एअर फ्रान्सच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वागणुकीनं जगासमोर देशभक्ती, मानवता आणि कर्तव्याचं एक अनोखं उदाहरण सादर केलेलं आहे. आणि ह्यावेळी इस्रायल काय करत होतं, तर इस्रायल यावेळी जगाच्या इतिहासातलं सगळ्यात दुस्साहसी, सगळ्यात धोकादायक आणि झालं तर सगळ्यात यशस्वी असं रेस्क्यू ऑपरेशन करण्याची योजना आखत होतं. त्यांची योजना अशी होती की 4 मोठ्या आकाराच्या हर्क्युलिस विमानांच्या मदतीनं आणि 200 अतिप्रशिक्षित सायरट मटकल कमांडोजच्या मदतीनं या सुटका मोहिमेची अंमलबजावणी करायची. पण खुद्द इस्रायलच्या कॅबिनेटमधलेच अनेक जण या महत्वाकांक्षी योजनेच्या विरोधात होते, कारण ह्या योजनेत फारच धोका होता आणि एखादा मूर्ख माणूसच अशा योजनेवर विश्वास ठेवू शकतो असं कॅबिनेटमधल्या बऱ्याच जणांचं स्पष्ट मत होतं. पण इस्रायलचे काही सैन्य अधिकारी डॅन शोमरॉन, जोनाथन नेत्यानाहू आणि एहूद बराक यांना या मोहिमेवर पूर्ण भरवसा होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कमांडोजनी ह्या रेस्क्यू ऑपरेशनची प्रॅक्टिसही सुरू केली होती. जनरल डॅन शोमरॉन हा एकमेव असा लष्करी अधिकारी होता की ज्याला पूर्णपणे विश्वास होता की त्याची ही योजना अगदी 100% यशस्वी होईल. फील्ड कमांडर जोनाथन नेत्यानाहू यांनाही केवळ 80% यशाचीच अपेक्षा होती. इस्रायल पासून एनटेबीचं अंतर 4000 किलोमीटर पेक्षाही जास्त होतं, त्यामुळे कुठेतरी पेट्रोल भरण्यासाठी थांबणं गरजेचं होतं. मग इस्रायलच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं आणि चातुर्यानं लालूच देऊन युगांडाचा शेजारी देश केनियाला ह्या मोहिमेत सहभागी करून घेण्यात यश मिळवलं होतं. बाकी इतर कुठल्याही देशानं इस्रायलची कुठल्याही प्रकारची मदत करायला साफ नकार दिला होता, कारण बाकीच्या देशांना युगांडाच्या सणकी इदी अमीनची आणि तसंच पॅलेस्टाईनवादी कडव्या अतिरेक्यांची नाराजगी उडवून घ्यायची इच्छा नव्हती. इस्रायलची योजना अशी होती की 4 मोठ्या आकाराची हर्क्युलिस विमानं केवळ 30 मीटरच्या उंचीवरून उडत इस्रायलवरून निघतील आणि लाल समुद्रावरून उडत जिबोटीला जातील आणि तसंच कमी उंचीवरून अरबी समुद्रावरून उडत उडत केनियामध्ये शिरून नैरोबीला उतरतील. असा लांबलचक रस्ता आणि ही कमी उंची त्यांनी यासाठी निवडली होती की त्यांना त्यांच्या विमानांच्या हालचाली इजिप्त, सौदी अरेबिया, जॉर्डन, सुदान या शत्रू देशांच्या रडार्सनी पकडण्याचा आणि त्या हालचाली इदी अमीनला कळवण्याचा धोका वाटत होता. केनियामध्ये नैरोबीला पोहोचल्यानंतर आफ्रिकन रिफ्ट व्हॅलीमधून उड्डाण करता करता लेक व्हिक्टोरियाच्या वर जाऊन फार जास्त उंचीवर उडत उडत एनटेबी शहरात पोहोचायचं अशी त्यांची योजना होती. आणि जेव्हा ही 4ही हर्क्युलिस विमानं एनटेबी एअरपोर्टवर रात्री पोहोचतील तेव्हा त्यांना असं भासवायचं होतं की स्वतः डॉक्टर इदी अमीन दादा हाच आपली मॉरिशसची कॉन्फरन्स आटोपून बंधकांना भेटायला आलाय. जेव्हा जेव्हा डॉक्टर इदी अमीन दादा त्या प्रवाशांना भेटायला यायचा तेव्हा तो मर्सिडीज गाडी वापरायचा आणि त्याच्या मागे एक लँड रोव्हर गाडीत कमांडो असायचे. इस्रायलसाठी सुदैवाची एक गोष्ट अशी होती की तो एनटेबीचा एअरपोर्ट एका सोलेह बेन्हे नावाच्या इस्रायली कंपनीनंच तयार केला होता आणि त्या एअरपोर्टचा इंजिनियर त्यावेळी इस्रायलमध्येच होता. त्याला तातडीनं भेटून मोसादनं त्या एअरपोर्टचा नकाशाही हस्तगत केला होता. याशिवाय एका स्पाय विमानामधनं त्या एअरपोर्टचे लपून छपून बरेचसे फोटोही काढून घेतलेले होते. मोसादचे एजंट युरोपमध्ये सगळीकडे जाऊन ज्या लोकांची इदी अमीननं सुटका केली होती त्यांच्या रात्रंदिवस मुलाखती घेऊन अधिकाधिक माहिती गोळा करत होते. ज्या लोकांना डॉक्टर इदी अमीन दादानं मोठ्या उदारपणे सोडून दिलं होतं त्यामध्ये एक निवृत्त असा फ्रेंच आर्मी कर्नलही होता
आणि त्या आर्मी कर्नलनं गुप्तहेर यंत्रणेतही बरीच वर्षे काम केलं होतं. त्यानं मोसादच्या एजंट्सला सगळ्यात जास्त माहिती पुरवली. त्यानं अतिरेक्यांची चित्रही काढून दिली. एअरपोर्टची सगळी बारीक सारीक माहिती त्यानं दिली आणि अतिरेक्यांकडे कुठल्या कुठल्या प्रकारची हत्यारं आहेत, तिथं कुठले कुठले कमांडोज आहेत आणि त्यांच्याकडे कुठली हत्यारं आहेत, हा सगळा बारीक सारीक तपशील त्या रिटायर्ड फ्रेंच आर्मी कर्नलनं पुरवला होता. आणि ह्या माहितीची इस्रायलला फार मदत झाली. मित्रांनो, एवढ्या कमी वेळातही सोलेह बेनेह कंपनीच्या मदतीनं इस्रायलनं एंटेबी एअरपोर्टचं हुबेहूब मॉडेल बनवलं होतं आणि त्यांच्या क्रीम ऑफ द क्रीम सायरेट मटकल ह्या युनिटनं आणि पॅराट्रुपर्स युनिटनं रात्रंदिवस रेस्क्यू ऑपरेशनच्या प्रॅक्टिस सुद्धा सुरू केल्या होत्या. वारंवार रिहर्सल्स होत होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे डॉक्टर इदी अमीन दादा वापरत असलेल्या मर्सिडीजचं मॉडेल काळ्या रंगामध्ये उपलब्ध नव्हतं, म्हणून कमांडोजनी पांढऱ्या मर्सिडीजलाच काळा रंग फासलेला होता. एक इदी अमीनच्या उंची इतकाच त्याच्यासारखा शरीरयष्टीचा कमांडोही त्यांनी शोधला होता आणि त्याच्या चेहऱ्यालाही काळा रंग फासून त्याचा इदी अमीन सारखाच मेकअप करून तयारी चालू होती. मोसादच्या माहितीनुसार एंटेबी एअरपोर्टवर युगांडा लष्कराचे 60 कमांडोज होते. या व्यतिरिक्त 8-10 पॅलेस्टाईनवादी अतिरेकी होते आणि 2 जर्मन अतिरेकी होते. 2 जर्मन अतिरेक्यांपैकी एक महिलाही होती. तसंच त्या एअरपोर्टवर त्यावेळचे आधुनिक असे MiG-17, MiG-21 ही लढाऊ विमानं होती. याशिवाय 2 लढाऊ मिलिटरी हेलिकॉप्टर सुद्धा तिथं होती. त्या एअरपोर्टवर सज्ज असलेल्या लष्करी विमानांची एकूण संख्या 10 ते 12 होती. शनिवार 3 जुलैच्या दिवशी सकाळपासून इस्रायली कॅबिनेटची गुप्त मीटिंग चालू होती. ही अत्यंत धोकादायक मोहीम राबवायची किंवा नाही यावर कॅबिनेटचं एकमत होत नव्हतं. चर्चा सारख्या चालूच होत्या आणि अशातच दुपारचे 2:30 वाजले होते. पण हा निर्णय होण्या अगोदरच दुपारी 1 वाजताच 4 हर्क्युलिस मोठ्या आकाराची विमानं आणि 2 मालवाहतूक आणि वैद्यकीय सुविधा असलेली विमानं संत गतीनं इस्रायलच्या बेन गुरियन एअरपोर्टवरून उडाली सुद्धा होती आणि ती शर्म अल शेख एअरपोर्टच्या दिशेनं निघाली सुद्धा होती. जर कॅबिनेटने या मिशनला परवानगी दिली तरच पुढे जायचं, नाहीतर तसंच मागं परत फिरायचं अशी योजना होती. शेवटी प्रदीर्घ चर्चेनंतर दुपारी 3:30 वाजता इस्रायलच्या कॅबिनेटनं मंत्रिमंडळानं या महत्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली आणि इस्रायलची 4 हर्क्युलिस मोठ्या आकाराची विमानं आणि 2 कार्गो विमानं त्या मिशनवर निघाली सुद्धा. यावेळेपर्यंत सायरेट मटकल कमांडोज रात्रंदिवस ऑपरेशनची प्रॅक्टिस करून करून भयंकर थकलेले होते. मग आरामासाठी सगळेजण त्या हर्क्युलस विमानांमध्येच बसल्या बसल्या झोपलेले होते. त्या सायरेट मटकल कमांडोंचं प्रशिक्षणच इतकं खडतर होतं की सलग 6-6 दिवस अन्न पाणी आणि झोपेशिवाय ते सहज काढू शकायचे. आणि मग पूर्वी ठरलेल्या रस्त्यावरून म्हणजेच लाल समुद्रावरून 30 मीटरच्या कमी उंचीवरून उडत ते जिबुटीला पोहोचले. तिथून अरबी समुद्रावरून उडत ते केनियामध्ये घुसले आणि नैरोबीला पोहोचले. केनियातल्या नैरोबी एअरपोर्टवर 2 कार्गो विमानं थांबली तर मिशनची महत्वाची 4 हर्क्युलस विमानं युगांडाकडे निघाली. आफ्रिकन रिफ्ट व्हॅलीवरून उडत उडत तिथून लेक व्हिक्टोरियावरून उडत उडत ते एंटेबी एअरपोर्टवर रात्री 10:30 वाजता पोहोचले सुद्धा. ही सगळी हर्क्युलिस विमानं फार उंचीवरून उडत होती, त्यामुळेच युगांडाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलनं त्यांना पकडलं नव्हतं. आणि त्यावेळी इस्रायलचं नशीबही बलवत्तर होतं, कारण सुदैवानं त्यावेळी एका रनवेवर लाईट चालू होती. त्यामुळं पहिलं हर्क्युलिस विमान अगदी आरामात लँड झालं. लँडिंग करता करताच त्या हर्क्युलिस विमानाच्या मागचा दरवाजा उघडला होता, कारण त्यांच्याकडे मिशनसाठी वेळ फारच कमी होता. त्या पहिल्या हर्क्युलिस विमानामधल्या कमांडोजनी आपल्या सोबत इतर रनवेसाठी लाईट्स आणल्या होत्या की जेणेकरून इतर 2 हर्क्युलिस तिथं लँड करू शकतील. आपल्या सोबतच्या त्या लाईट्स त्या कमांडोजनी झटपट इतर धावपट्ट्यांवर पसरल्या आणि त्यासोबत पहिल्या हर्क्युलिस विमानामधून काळी मर्सिडीज, त्यातला डुप्लिकेट इदी अमीन दादा आणि पाठोपाठ लँड रोव्हर कमांडोजनं भरलेली गाडी वेगानं बाहेर पडली आणि ह्या सगळ्या गाड्या वेगानं टर्मिनलकडे पळू लागल्या. जिथं या हर्क्युलिस विमानाचं लँडिंग झालं होतं त्या धावपट्टीपासून एअरपोर्टचं टर्मिनल बऱ्याच दूर अंतरावर होतं. टर्मिनल पासून 100 मीटर अंतरावर एक युगांडा कमांडोची एक सैनिकी चेकपोस्टही होती. जेव्हा भरधाव वेगानं मर्सिडीज त्या चेकपोस्टवर पोहोचली तेव्हा त्या तोतया डुप्लिकेट इदी अमीन दादा शेजारी फील्ड कमांडर जोनाथन नेत्यानाहू असलेले होते. त्या सैनिकी चौकीवरचा युगांडन कमांडो भलताच चालाक निघाला.
त्यानं लगेच ओळखलं की हा खोटा इदी अमीन आहे, कारण 15 दिवसांपूर्वीच डॉक्टर इदी अमीन दादा यांनी आपली काळी मर्सिडीज ऐवजी नवीन मागवलेली कोरी करकरीत पांढरी मर्सिडीज वापरायला सुरुवात केली होती. आणि मोसादच्या नजरेतून ही गोष्ट चुकल्यामुळं कमांडोजनी पांढऱ्या मर्सिडीजला काळा रंग फासलेला होता. त्या चालाक युगांडन कमांडोनं आपली मशीनगन रोखून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला, पण अत्यंत सावध असणाऱ्या इस्रायली कमांडोजनी त्या युगांडन कमांडो सोबत चौकीवरच्या सगळ्यांना झोपवून टाकलं. त्यावेळी गोळीबाराचा प्रचंड कडकडाट सर्वत्र घुमला आणि भयान शांततेत घुमलेल्या त्या मोठ्या आवाजानं सगळे युगांडन कमांडोज खडबडून जागे झाले. आणि ह्या वेळेपर्यंत इस्रायलची आणखीन 2 हर्क्युलिस विमानं दुसऱ्या धावपट्ट्यांवर खाली उतरली होती, तर 4थं हर्क्युलिस विमान एंटेबी एअरपोर्टच्या भोवती सुरक्षेसाठी वरती हवेतच गिरट्या घालत होतं. ते अत्यंत कमी उंचीवरून गिरट्या घालत होतं. 3ही हर्क्युलिस मधले सगळे कमांडोज विमानांमधून उतरून वेगानं तिथल्या टर्मिनलकडे धावत होते. मधल्या सुरक्षा चौकीतले सगळे युगांडन कमांडोज मारून टाकल्यानं त्यांचा रस्ता रोखणारं आता कोणीच नव्हतं. प्रचंड वेगानं सगळे कमांडोज टर्मिनलमध्ये घुसले, ट्रान्झिट हॉलमध्ये पोहोचले. या वेळेपर्यंत सगळे प्रवासी अगदी गाढ झोपलेले होते आणि 7-8 अतिरेकीही त्या प्रवाशांसोबत गाढ झोपलेले होते. टायरेट मटकल कमांडोजनी जवळपास सगळ्याच अतिरेक्यांना त्यांच्या झोपेतच संपवलं. फक्त एकाच अतिरेक्यानं बंदूक उचलून गोळीबार केला होता, पण त्यालाही कमांडोजनी संपवून टाकलं होतं. पण ह्या गडबडीमुळं, धमाक्यांमुळं, गोळीबारांच्या आवाजामुळं सगळे प्रवासी जागे झाले होते. पण इस्रायली कमांडोज हिब्रू भाषेमध्ये "उठू नका, झोपून राहा, आम्ही इस्रायली कमांडो आहोत" असं ओरडून वारंवार सांगत होते. पण दुर्दैवानं झोपेच्या आहारी असणारे 1-2 इस्रायली नागरिक गोंधळल्यानं उभे राहिले आणि दुर्दैवानं आपल्याच कमांडोजच्या हातून मारले गेले. हे ऑपरेशन इतकं वेगवान होतं की केवळ 3-4 मिनिटांच्या आतच कमांडोजनी पूर्ण टर्मिनलवर आपला कब्जा केला होता. सगळा ट्रान्झिट हॉल आता सायरेट मटकल कमांडोंच्या ताब्यात होता. तेवढ्यात तिथं पॅलेस्टाईनवादी आणखीन 2 अतिरेकी आपल्या हातात हँड ग्रेनेड्स घेऊन आले. इस्रायली कमांडोजनी त्यांना उडवलं, पण त्या 2 अतिरेक्यांच्या हातातले हँड ग्रेनेड्स मात्र फुटले आणि तिथं प्रचंड बाहेर विस्फोट झाला. त्या विस्फोटाच्या आवाजानं बाहेरचे सगळेच युगांडन सैनिक सावध झाले होते. त्यांना दिशा कळाली होती आणि ते ट्रान्झिट हॉलला घेरून गोळीबार करू लागले होते. ह्याच गडबडीत एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरवरच्या एका युगांडन कमांडोजनं झाडलेल्या गोळीनं थेट फील्ड कमांडर जोनाथन नेत्यानाहू यांचाच वेध घेतला आणि जोनाथन नेत्यानाहू खाली कोसळले. त्यानंतर बाकीचे इस्रायली सायरेट मटकल कमांडोज भयंकर चिडले आणि ते युगांडाच्या कमांडोजवर अक्षरशः तुटून पडले. का इस्रायली कमांडोजनं तो ATC टॉवरच उडवून दिला. अगदी 2-3 मिनिटांमध्येच 60 पैकी 45 युगांडन कमांडोज मारून टाकले गेले, तर बाकीचे 15 बंदुका टाकून फरार झाले. आता संपूर्ण एंटेबी एअरपोर्टवर इस्रायली कमांडोंचा कब्जा होता. त्यानंतर पुढच्या केवळ 10 मिनिटांमध्येच सगळ्या बंधकांना विजेच्या वेगानं विमानांमध्ये बसवण्यात आलं आणि प्रवाशांनी भरलेली 2 हर्क्युलिस विमानं उड्डाण भरून नैरोबीकडे निघाली सुद्धा. एक हर्क्युलिस विमान अजूनही हवेत गिरट्या घालत होतं, तर दुसरं हर्क्युलिस विमान अजूनही धावपट्टीवर होतं. शेवटी धावपट्टीवर असलेल्या त्या हर्क्युलिस विमानातल्या कमांडोजनी असा विचार केला की युगांडाचं लष्कर त्यांच्या अतिवेगवान आणि अत्याधुनिक अशा मिग विमानांमधून आपला पाठलाग करू शकतं. तेव्हा त्यांनी तिथं उभी असणारी सगळीच्या सगळी मिग विमानं आणि सगळीच्या सगळी लष्करी हेलिकॉप्टर्स स्फोटकांनी उडून दिली. तिथं असणारी एअरक्राफ्ट म्हणजे युगांडन हवाई दलाचा 25% भाग होता आणि केवळ 5 मिनिटाच्या आत युगांडन हवाई दलाचा 25% भाग इस्रायली कमांडोंनी नष्ट करून टाकला. सगळ्या एंटेबी एअरपोर्टवर प्रचंड विध्वंस झाला होता. अजून 2-4 धमाके करून आणि एअरपोर्टचं प्रचंड मोठं नुकसान करून 4थं हर्क्युलिस सुद्धा हवेत उडालं आणि गिरट्या घालणाऱ्या हर्क्युलिस सोबत तेही नैरोबीकडे निघाले. या संपूर्ण मोहिमेमध्ये 5 इस्रायली कमांडो जखमी झाले होते, तर 4 बंधक प्रवासी मरण पावले होते. पण सगळ्यात मोठी हानी अशी झाली होती की या मोहिमेचे प्रमुख फील्ड कमांडर जोनाथन नेत्यानाहू उर्फ जोनी यांना वीरगती प्राप्त झाली होती. बंधक प्रवाशांसाठी मात्र हा एक दैवी चमत्कारच होता. सैतानी राक्षसी इदी अमीनच्या हातून त्यांची कधी जिवंत सुटका होईल अशी त्यांना आशाच नव्हती. आपला मृत्यू त्यांना समोर दिसत होता, पण आता ते आनंदाने रडत होते,
कमांडोजला मिठ्या मारत होते, देवाच्या प्रार्थना करत होते. या महाभयंकर ऑपरेशन मध्ये इस्रायलचा फक्त एकच कमांडो मृत्युमुखी पडला होता आणि जो या सर्व मोहिमेचा प्रमुख होता. नैरोबीला पोहोचल्यानंतर या विमानांनी काही काळ विश्रांती घेतली, पेट्रोल भरून घेतलं, जखमी प्रवाशांवर जखमी कमांडोजवर उपचार करण्यात आले आणि नंतर सगळीच्या सगळी 6 इस्रायली विमानं यशस्वी मोहीम करून इस्रायलला परत जाण्यासाठी हवेत झेपावली. जेव्हा ही 6च्या 6 विमानं इस्रायलच्या परतीच्या रस्त्यावर होती, तेव्हा तेल अवीववरून इस्रायलच्या राजनैतिक प्रतिनिधीनं युगांडाचा आजीवन राष्ट्राध्यक्ष डॉक्टर इदी अमीन दादा याला फोन केला. हा दादा 10-15 मिनिटांपूर्वीच मॉरिशसवरून कॉन्फरन्स आटवून परत आला होता. त्याला इस्रायलचा प्रतिनिधी म्हणाला, इस्रायल तुमचा फार ऋणी आहे. तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. यावर तो डॉक्टर इदी अमीन दादा हसून म्हणाला, काही नाही, हा माझा स्वभावच आहे सगळ्यांना मदत करण्याचा. तुम्ही आत्ताच्या आत्ता लगेचच्या लगेच अतिरेक्यांच्या सगळ्या मागण्या त्वरित मान्य करून टाका. मी एकाही प्रवाशाला बिलकुल इजा होऊ देणार नाही, मी खात्री देतो. आणि मग त्या इस्रायलच्या राजनैतिक अधिकाऱ्याला कळून चुकलं की ह्या गाढवाला तिथं एंटेबी एअरपोर्टवर काय धिंगाणा झाला हे माहीतच नाही. मग त्या अधिकाऱ्यानं मोठ्या साळसूतपणे नम्रपणे त्याला म्हटलं, आपल्यासारख्या कृपाळू दिलदार प्रेसिडेंट डॉक्टर इदी अमीनची कृपादृष्टी सदैव इस्रायलवर राहावी अशीच आमची सदिच्छा आहे. आणि त्यानं फोन ठेवून दिला. डॉक्टर इदी अमीन दादा भयंकर खुश झाला होता आणि नाचायचाच बाकी होता. इस्रायल सारखं मगरूर राष्ट्र आपल्या समोर झुकलं याबद्दल त्याला गगना एवढा आनंद झाला होता. जेव्हा इस्रायलमध्ये या मोहिमेच्या यशाची बातमी पोहोचली तेव्हा संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा केला गेला. दुसऱ्या दिवशी रात्री आपल्याकडच्या दिवाळीसारखं वातावरण संपूर्ण इस्रायलमध्ये होतं. फील्ड कमांडर जोनाथन नेत्यानाहू यांच्या वीरगतीचं गालबोट जरी ह्या यशाला लागलेलं असलं तरीही एकूण सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. फील्ड कमांडर जोनाथन नेत्यानाहू यांच्या सन्मानार्थ या मोहिमेचं नाव मिशन जोनाथन असंच ठेवण्यात आलं. आणि ह्याच जोनाथन नेत्यानाहू यांचे सख्खे लहान भाऊ बेंजामिन नेत्यानाहू हे आता इस्रायलचे प्रधानमंत्री आहेत. जेव्हा काही वेळानंतर डॉक्टर इदी अमीन दादा यांना एंटेबी एअरपोर्टवरच्या महाविध्वंसाची बातमी कळाली तेव्हा दादा अगदी रागानं वेडापेसा होऊन हातपाय आपटत स्वतःच्या डोक्याचे केस उपटत होता. आणि जेव्हा त्याला कळालं की ह्या मोहिमेत इस्रायलची मदत केनियानं केली तेव्हा त्यानं विनाकारणच दुसऱ्या दिवसापासून त्याच्या देशातल्या केनियन नागरिकांवर आपला राग काढायला सुरुवात केली. केनियन नागरिकांची त्यानं अतिशय क्रूरपणे हत्या करायला सुरुवात केली. जवळपास 250 केनियन नागरिकांना त्यानं क्रूरपणे ठार मारून टाकलं तर जवळपास 3000 केनियन नागरिक युगांडा सोडून पळाले होते. मित्रांनो, पण जरी ऑपरेशन थंडरबोल्ट उर्फ मिशन जोनाथन प्रचंड यशस्वी झालं असलं तरी अजूनही या विमान अपहरणाचा मुख्य सूत्रधार मुख्य म्होरक्या डॉक्टर वादी हद्दाद अजून जिवंत होता आणि तो इराकमध्ये जाऊन बगदाद शहरात सद्दाम हुसेन सारख्या हुकुमशहाच्या बगलेत लपून बसला होता. आणि इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद डॉक्टर वादी हद्दादच्या जीवावर उठलेली होती. सद्दाम हुसेननं भक्कम संरक्षण डॉक्टर वादी हद्दादला पुरवलं होतं, पण तरीही मोसादनं त्याला संपवायचा एक उपाय शोधलाच. या डॉक्टर वादी हद्दादला बेल्जियन चॉकलेट्स फार आवडायची. एका इराकी लष्करी अधिकाऱ्याला मोसादनं फितूर केलं आणि त्या इराकी लष्करी अधिकाऱ्याकरवी स्लो पॉइझन मिसळलेल्या बेल्जियन चॉकलेटचा एक बॉक्स या डॉक्टर वादी हद्दादला मोसादनं सप्रेम भेट पाठवला. आणि ही विषारी चॉकलेट्स खाल्ल्यानं अत्यंत तडफडून आणि वेदनामय अवस्थेत दीर्घ काळानंतर डॉक्टर वादी हद्दाद यांचा मार्च 1978 साली मृत्यू झाला. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.